नमस्कार, मी कादंबरी जाधव आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण भगवद्गीतेतील श्लोकांचा अभ्यास करत होतो. तर आपला अर्जुन विषाद योग पूर्ण झालेला आहे. सांख्ययोग सुरू आहे. सांख्ययोगमधील 21 श्लोक पूर्ण झालेले आहेत. आज आपण पाहणार आहोत 22वा श्लोक. तर सुरू करूयात राधे राधे म्हणून. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्यति नरहा अपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णानी अन्यानी संयाती नवानी देही. म्हणजे ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे आत्माही जीर्ण आणि निरुपयोगी शरीरांचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो. अनुरूप आत्म्याकडून होणारे शरीराचे स्थानांतर हे एक स्वीकृत तथ्य आहे. आधुनिक वैज्ञानिकांचा आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास नाही. तसेच त्यांना हृदयातून उगम पावणाऱ्या शक्तीचे स्पष्टीकरणही देता येत नाही. पण अशा व्यक्तींनाही शरीराच्या विविध अवस्थांमधून जावे लागते आणि ते मान्यही करावे लागते. वृद्धावस्थेतून पुढे होणारे परिवर्तन हे दुसऱ्या शरीरात संक्रमित होते आणि हे फक्त परमात्म्याच्या कृपेमुळे शक्य होते. मुंडकोपनिषद तसेच श्वेताश्वतरोपनिषद यांसारख्या साहित्यात आत्मा आणि परमात्मा यांची तुलना ही एकाच वृक्षावर बसलेल्या दोन मित्र पक्ष्यांशी करण्यात आली आहे. त्यापैकी एक पक्षी अनुरूप जीवात्मा वृक्षाची फळे खात आहे आणि दुसरा पक्षी म्हणजेच परमात्मा श्रीकृष्ण आपल्या मित्राकडे केवळ पाहत आहे. गुणात्मकदृष्ट्या एकच असणाऱ्या या दोन पक्ष्यांपैकी एक पक्षी भौतिक वृक्षांच्या फळांनी मोहित होतो, तर दुसरा पक्षी आपल्या मित्राच्या हालचालींचा केवळ साक्षी आहे. श्रीकृष्ण हे पाहणारे साक्षी पक्षी आहेत आणि अर्जुन फळे चाखणारा पक्षी आहे. जरी ते मित्र असले तरी त्यांच्यामधील एकटा स्वामी आहे आणि दुसरा सेवक. आत्म्याला या संबंधाविषयी किंवा नात्याविषयी होणारे विस्मरण हे त्याच्या एका वृक्षावरून दुसऱ्या वृक्षावर म्हणजेच एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये होणाऱ्या स्थानांतरामुळे कारणीभूत ठरते. ज्या क्षणी एक पक्षी दुसऱ्या पक्षाचा परमश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार करतो, तत्क्षणी तो कनिष्ठ किंवा गौण पक्षी या सर्व प्रकारच्या शोकातून मुक्त होतो. इथे आध्यात्मिक ज्ञान व भक्ती ही मानवाच्या शोकाला दुःखाला समाप्त करू शकतात असे सांगण्यात आले आहे. यज्ञवेदीवर किंवा योग्य रणभूमीवर आपले जीवन समर्पित करणारा मनुष्य शारीरिक कर्मभोगातून तत्काळ मुक्त होतो आणि जीवनातील उच्चतर स्तरावर उन्नत होतो. त्यामुळे भगवंतांनी अर्जुनाला तू शोक करण्याचे काहीच कारण नाही असे इथे सांगितले आहे. तर हाच तात्पर्य स्पष्टीकरण मला या श्लोकावरून मिळालं. तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लाईफ लेसन घेऊन. तोपर्यंत राधे राधे. धन्यवाद.